आपण पाहतोय आता की मुंबईत अनेक ठिकाणी 39 अंशाच्या जवळ तापमान जाते आणि माणसं चालताना रस्त्यांवर भाजून काढण्याचा अनुभव घेत आहे. आता हे खरोखर तेवढंच तापमान आहे का? तर तसं नाहीये. ब्रिटिश काळापासून ही तापमान मोजण्याची पद्धती आहे. तेव्हा तापमान हे आडोशामध्ये किंवा एखाद्या सावलीच्या भागामध्ये घेतलं जाते. ह्याचा परिणाम असा होतो की जो माणूस मुंबईमध्ये ठाण्यामध्ये फिरतो, रस्त्यांवर वाहनांमधून फिरतो, त्याला किंवा हीच गोष्ट जर का मुंबई बाहेर असेल तर एखाद्या शेतकऱ्याला शेतात राबताना किंवा एखाद्या शेतमजुराला इतर कष्टकऱ्याला काम करत असताना बांधकाम किंवा इतर गोष्टी तो त्यापेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअसच्या जास्त तापमानाला सामोरा जात असतो आणि ही गोष्ट लक्षातच घेतली जात नाही. जसं तापमान वाढत जाणार आहे तसं हे सगळं 40 अंश किंवा त्याच्या पुढे गेल्यानंतर असह्य होत जाणार आहे. दरवर्षी तापमान वाढते आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात 14 सालापासून महाविस्फोटक वाढ सुरू झाली. ती प्रत्येक वर्षाला 0.2 डिग्री सेल्सिअस एवढी आहे, म्हणजे 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअस. आता बघू आपण या पार्श्वभूमीवर जर न थांबता तापमान वाढत चाललंय हे जागतिक हवामान संघटनेने इशारा दिलेला आहे 6 नोव्हेंबर 2017ला. न थांबता हा जो कल आहे तो थांबणार नाहीये. याचा अर्थ काय आहे हा लक्षातच माणसं घेत नाहीये. याचा अर्थ फार भयंकर आहे आणि भयंकर गोष्टी टाळण्याकडे सर्वांची वृत्ती आहे. फार छान सुशेगात छान फील गुड पद्धतीने जग चालावं असं त्यांना वाटते. पण वास्तव जर कळलं तर आपल्याला सुरक्षितता कशी मिळवायची ते समजेल. मग आत्ता निकोबारच्या बेटांवर मोठी जंगलतोड होणार आहे, शेकडो चौरस किलोमीटरची. त्याच वेळेला अरवली पर्वत तोडला जातोय. आता तर संत तुकाराम जिथे अभंग अतिशय महत्वाची वृक्षवल्ली आमासोयरी वनचरे किंवा इतर जे अतिशय आतून त्यांचं जे निसर्गाबद्दलचं प्रेम दिसून आलं की आकाशमंडप पृथ्वी आसनं किंवा अनेक त्यांनी जे केलेले अभंग आहेत ज्याच्यात त्या तुकारामाचा डोंगर भामचंद्रचा डोंगर म्हणतात, त्याचं सानिध्य तिथे जाऊन चिंतन करणं ह्याचा संबंध आलेला. आता बघा की तो डोंगर सुद्धा तोडला जातो. त्यांची दिंडी निघालेली आहे. मुंबईमध्ये ते आता येणार आहेत आझाद मैदानात बसण्यासाठी. हे सगळं ते भाजणाऱ्या उन्हातून चालत आहे. हे सगळं काय चाललंय आणि त्यावेळेला जगात काय घडते? तर जगात असं घडते की युद्ध चालू आहे. इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे सहानुभूती दाखवणारे किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असलेले असे सगळे देश मिळाले तर त्याला एक मोठ्या स्तरावरचं युद्ध आता सुरू झालेलं आहे. आणि ह्यामध्ये असं आहे की असं म्हटलं जातं की तेल हे मिळवणं हे फार आवश्यक आहे आणि तेल नाही मिळालं, पेट्रोल डिझेल, तर भारत देश किंवा इतर देश ज्यांना मिळणार नाही ते धोक्यात येतात. म्हणजे काय तर त्यांची अर्थव्यवस्था धोक्यात येते. खरी गोष्ट अशी आहे की 17 साली जे जागतिक हवामान संघटनेने सांगितलंय त्याला नासा, अमेरिकेचं वातावरण प्रशासन किंवा हवाई युनिव्हर्सिटी विद्यापीठ जे मोनालोआ प्रशांत महासागरात आहे हे सगळे दुजोरा देत गेले. गेल्या वर्षी जे 25 साल होतं तेव्हा 3 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली सरासरी तापमानात. त्याच्या आधी 20 साली 2 डिग्री झाली आणि पॅरिस जो करार आहे 196 देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन केलेला तो अयशस्वी पण ठरलाय. म्हणजे मानवजात वाचवायची संधी हुकलेली आहे. जे नासाचा संचालक म्हणत होता माझी त्याचे 2009 साली आलेल्या स्टॉर्म्स ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन पुस्तकात की तुम्हाला हे येणारं दशक म्हणजे 20 सालापर्यंतच संधी आहे मानवजात वाचवण्याची, तसं काही कृती करण्याची. तर त्यावेळेला खरं म्हणजे असं आहे की तेल नाही मिळणं म्हणून धोक्यात येणं नाही, तर तेल वापरलं जाणं ह्याच्यामुळे आपण धोक्यात येतोय.
तेल वापरलं जाणं, कोळसा वापरलं जाणं, ह्याच्यामुळे वायू वापरलं जाणं, ह्याच्यामुळे आपण धोक्यात येतोय. आता खरं सांगितलं तर माणसांना ते धक्कादायक वाटेल, पण तुम्हीच बघा, भारताने 10,000 वर्ष जवळजवळ चाललेली कृषी आधारित चिरंतन संस्कृती दिली. आता म्हटलं जाते की समजा कतार देश आहे, तो मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं बनवतो, कारण हे सगळं कच्च्या तेलापासून येते. असंच होते की रासायनिक खताची सगळी गरज भारताची आहे, जी इतरांकडून पुरवली जाते जवळजवळ सगळी. अरे पण कशासाठी? तुमच्याकडे हजारो वर्ष तुमच्या शेतकऱ्यांनी एकाच खाचरामध्ये त्याचं कस जाऊ न देता शेती केली ना. त्याचा अल्बर्ट हॉवर्ड ज्या सुवर्णपदक विजेता होता, ब्रिटिशांनी पाठवलेला 125 वर्षापूर्वी, रासायनिक शेतीचा तज्ज्ञ, त्यांनी फार मोठी प्रशंसा केली भारतीय शेतकऱ्यांची. आणि त्यांनी स्वतःच्या रासायनिक शेतीचा मार्ग सोडून दिला आणि तो भारतासारखी शेती करायला लागला, ज्याच्यामध्ये पालापाचोळा सगळं नैसर्गिक जो कचरा आहे, ज्याला कचरा म्हणतो आपण, जी चूक आहे, ते सगळ्याचं विघटन आणि त्याचं जे पुनरुत्पादन करणं खताच्या रूपाने, हे केलं गेलं. भारत त्या शेतीवर टिकला. मग आपण कशासाठी म्हणतोय की युद्धामुळे आता आम्हाला रासायनिक खतं मिळणार नाही आणि आमची शेती धोक्यात येईल? हास्यास्पद आहे. काही कस जात नाही आणि काही उत्पादनं कमी होत नाही. जी फुगलेली उत्पादनं आहेत ती निकृष्ट असतात, कॅन्सरपासून अनेक आजार देतात रासायनिक उत्पादन. दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने आपण, दुसरी गरज जी आपली आहे की पाण्याची, भारत या बाबतीत अजूनही स्वयंपूर्ण आहे. नद्या आहेत भरपूर, छानपैकी पाण्याची दुर्भिक्ष तयार झालंय, तरी देखील स्थिती आहे तशी सौदी अरेबियासारख्यांचं नाही की बाहेरून पाणी आयात करावे लागते. हे जर आपण सगळं बघितलं तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण तेलाच्या बाबत मागे लागणं ह्याच्यापेक्षा आपण ऊर्जाविरहित जीवन पद्धतीकडे जाऊ. कारण त्या वाढणाऱ्या 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअस वाढणाऱ्या तापमानापासून मानवजात आणि जीवसृष्टी वाचणं आवश्यक आहे. आता भारत आणि इतर देश, अशा सीमारेषा ह्याच पद्धतीने स्फोटक तापमान वाढ चालू राहिली ना, तर पुढच्या 4-5 वर्षात त्या सगळ्या निरर्थक ठरतील. आणि अनर्थकारी अर्थव्यवस्था आहे ना, ती तुम्हाला घेऊन कोसळेल, मोडून टाकेल सगळ्या मानवजात जीवसृष्टीची सगळी फॅब्रिक, ताणेबाणे मोडून टाकेल. आणि 20 ते 30 वर्षात फक्त पूर्ण उच्चाटनाकडे आपली वाटचाल जी चालू आहे ना, ती वेगाने होईल. आपल्याला लवकर या युद्धापासून किंवा या वाढणाऱ्या तापमानाच्या बाबत फार लवकर सावधपणाने विचार केला पाहिजे. आणि भारतीयांनी जे उद्योगपूर्व काळामध्ये ऊर्जाविरहित जीवन पद्धती लावली ना, तशी वापरली पाहिजे. ताबडतोब आपली गावं आपली मार्गदर्शक आहेत.